आपण परत मनुष्य जन्माला आलो आणि बरं का, मुक्तीचं साधन फक्त मनुष्य देहामध्ये करता येतं का असं लिहिलंय कुठं महाराज? असं झालं का गाढवं एकत्र आली आणि त्यांनी मोठा सप्ताह केला? बरं, गाढव तर जाऊ दे, येडमाट प्राणी. चांगलं चांगलं दुसरं प्राणी घ्या, गाई घ्या, गावरान गाई, ते आले का कधी एकत्र? ते येणारच नाहीत महाराज. कारण प्राण्याला फक्त मनुष्याला महाराज कर्माचं स्वातंत्र्य. आणि मग महाराज मुक्ती मिळवायची असेल, सारखं सारखं परत परत जन्माला यायचं नसेल तर काय करायचं? या मनुष्य देहामध्ये मुक्त व्हायचं. मग मुक्त व्हायचं म्हणजे कसं राहायचं, काय करायचं? आता नाथ महाराज म्हणतात, संसारामध्ये आपण आलो ना, प्रत्येकाला महाराज भीती आहे. मी ह्या बळी या विषयावर बोलतो. तसं तर महाराज या अभंगामध्ये 2 दृष्टांत येतो. पक्षी अंगणी उतरती आणि ते का गुंतवणी राहते, हा दृष्टांत आहे. आणि तैसे असावे संसारी म्हणजे कसं, या पक्षाप्रमाणे. आणि त्याच्या खालची ओळ, तैसे असावे संसारी जोवडी प्रार्थनाची जोडी किंवा दोरी. आणि दुसरा, वस्ती कर वस्ती आला, एखादा वाटसरू आला किंवा वारकरी आले, एक दिवस मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी, हा बी दृष्टांत आहे. फक्त महाराज शेवटच्या चरणामध्ये आयसे असता भय कवन, याच ह्याच्यावर बोलायचं आपल्याला. कारण दुसरे 2 दृष्टांतच आहे. भय भय. आता आपण तर संसारामध्ये आलो, पण आपल्याला काय व्हायचंय? काय व्हायचं? 5-5 हजार रुपये ते मोदीचे आले कधी बघायचे किंवा 1,500 असतील आणि झालं तेवढंच आहे. तेवढे काढून आणायचे आणि परत आल्यानंतर बघायचं, एवढंच करायचंय ना महाराज. एवढं नाही करायचं. ह्याच्यापेक्षा पुढे आपल्याला काय करायचं? मुक्त व्हायचंय. मुक्त होणं म्हणजे काय? तर महाराज या जन्मामध्ये आपल्याला कळालं की मरणारा कोण नाही, मी नाही, मी मरणारा नाही. मरतय कोण? देव. आणि मी तर जीवात्म रूपाने शिल्लक राहतोय. आणि मग एवढं जरी कळलं तर महाराज माणसाचं दुःख होत, पण आपल्याला ते कळतच नाही. मग हे कळतं कुठं? मला संतांच्या संगतीमध्ये बसल्या, बैसता संतांची संगती कळो आले कमळापती, आपण कोणीच नव्हती निश्चयची ती दृढ झाला. हे तुम्हाला कट्ट्यावर कुठं भेटणार? बचत गटाच्या मीटिंग मध्ये, असल्या मीटिंग मध्ये विषय असते तर मुक्तीच. तिथं महाराज मग मुक्ती किंवा इन्कमचा. पण मग महाराज हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर महाराज दुःख घालवणारे संत येते, त्यांच्या जवळ तुम्ही गेले किंवा कीर्तनात बसले, मग महाराज आपल्या लक्षात येतं, अरे हा सगळा चोराचा बाजार आहे. संसारामध्ये बाजारच आहे महाराज, पण एकदम चोराचा बाजार आणि फसवा बाजार आहे. मग आपल्याला काय करायचंय? आपण कुठं आलो आता जन्माला? संसारामध्ये आलो. जो जन्मतो तो संसाराला आला. मग तुम्ही म्हणता त्याचं लग्न झालं, कसं काय संसार? लग्न नाही झालं महाराज तरी तो संसाराला, जन्माला आला म्हणजे संसाराला. बर, संसाराला आला तर तरुण असला तरी त्याचे गुडघे दुखतात, आणि म्हातारं झालं तरी. आता काही जण क्वचित एखादा व्यक्ती सोडला बाबा गुडघे दुखत नाही, पण मला काही जण बरेच आहेत ना, असं सांगा बरं कुणाचे गुडघे दुखत नाही? अंग तरी दुखतच ना हो. म्हणजे असं एकही नाही की जो काय नाही सुखी नाही, म्हणजे दुःखीच आहे, म्हणजे भीती. आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले की डॉक्टर काय म्हणतो? हा, चेक करा चेक करा. काय चेक करतात? म्हणजे ताप आला तरी बीपी चेक करा, शुगर चेक करा. ही बीपी म्हणजे काय? भय. भय माणसाला काय असतं? कशाचं भय?